मित्रांनो, 26 मार्च गुरुवारच्या दिवशी रामनवमी आहे. रामनवमीच्या दिवशी देवघरासमोर हे वाचा. प्रत्येक संकटापासून तुमचे रक्षण होईल. प्रत्येक संकट तुम्हापासून, तुमच्या परिवारापासून दूर राहील. फक्त मनापासून, मनोभावाने, विश्वासाने आणि श्रद्धेने या गोष्टीचे वाचन आपल्याला रामनवमीच्या दिवशी करायचे आहे. मित्रांनो, गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र सुरू होते आणि रामनवमीच्या दिवशी चैत्र नवरात्र ही संपत असते. रामनवमीच्या दिवशी आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. रामाचे कीर्तन, रामाचे भजन, रामाची सेवा, स्वामींची सेवा, उपासना, पारायण वाचन, कारण हा दिवस शुभ दिवस, मोठा दिवस मानला जातो. या दिवशी तुम्ही लवकर उठावे. जय राम, श्रीराम, जय जय राम या मंत्राचा जप करावा. कृष्णाची सेवा करावी. रामाच्या किंवा कृष्णाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं. त्यासोबतच सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या देवघरासमोर बसायचं, अगरबत्ती दिवा लावायचा, हात जोडून आपल्या मनातली इच्छा, मनातली प्रार्थना रामाकडे किंवा स्वामींकडे किंवा कृष्णाकडे बोलावी. तुमच्या मनातला संकल्प मानावा. तुमच्या मनात जी इच्छा आहे, जे तुम्हाला हवं आहे, जे मागणं आहे ते मागायचं. हात जोडून प्रार्थना करायची की सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांचं रक्षण कर. आणि त्यानंतर आपल्या स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथीमध्ये श्री राम रक्षा दिलेली आहे. ती श्री राम रक्षा तुम्हाला एक वेळेस रामनवमीच्या दिवशी वाचायची आहे. श्री राम रक्षा तुम्हाला वाचायची आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ करायचा आहे. हे दोन गोष्टी तुम्ही रामनवमीच्या दिवशी नक्की करा. महिला असेल, पुरुष असेल, शिकणारी मुलं असतील, सगळ्यांनी केलं तर अतिउत्तम. किंवा घरातल्या एका सदस्याने जरी केला तरी लाभ संपूर्ण परिवाराला, कुटुंबाला होतो. नक्की करा. लाभ नक्की होईल आणि घराचं, परिवाराचं तुमचं रक्षण होईल. धन्यवाद.